खानदेश कन्या स्वर्गीय सीमा पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा जळोद येथील तत्कालीन संचालक मंडळाने खोटी कागदपत्रे सादर करून सन 2020 ते सन 2024 या कालावधीतील सुमारे 2.25 कोटी रुपयांचे बेकायदेशीरपणे इमारत भाडे घेऊन शासनाची फसवणूक केली। तसेच तत्कालीन संस्था अध्यक्ष सुभाषसिंह जमादार यांची खोटी सही करून व खोटे कारणे देऊन बेकायदेशीरपणे शाळा स्थलांतर केली। याबाबत अशोक आधार पाटील व श्रीमती योगिता पाटील व तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जळोद ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकरणी नाशिक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांनी संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार धुळे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते। मात्र आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, म्हणून जळोद येथील कल्पेश राजपूत, हंसराज चौधरी, जयेश बागुल, कुणाल बोडरेसह जळोद ग्रामस्थांनी धुळ्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले। या प्रकरणी संबंधित आधार पाटील व योगिता पाटील यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील असा इशारा आंदोलकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला। म्हणजे त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार घडलेला आहे मित्रांनो। त्या कार्यकाळानंतर हे पण आज इथंच आहेत म्हणून कारवाई करायला घाबरतात का, याचं उत्तर प्रकल्पाधिकाऱ्यांनी द्यावं। अप्पर आयुक्तांनी 24 सप्टेंबर 2025 ला हे पत्र दिलं आहे की संबंधित लोकांवरती गुन्हा दाखल करा, हे पत्र दिलं आहे स्पष्ट। आज 15 दिवस उलटून देखील हे लोक गुन्हा दाखल करायला घाबरतायत। तर मला प्रकल्पाधिकाऱ्यांना एकच विचारायचं आहे की तुम्ही त्या संस्था चालकावरती गुन्हा दाखल करायला का घाबरतात? तुम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत गुन्हा दाखल करायचे। आणि मित्रांनो, जेव्हा जळोद ग्रामस्थ इथं येणार होते आंदोलन करण्याकरता, तेव्हा यांनी माननीय SP साहेब, माननीय पोलीस अधिकारी साहेब या सगळ्यांना आश्वासन दिलं की 6 ऑक्टोबर 2025 ला येऊन आम्ही गुन्हा दाखल करतो। आज 4 दिवस उलटून देखील गुन्हा दाखल झालेला नाही। मग हे गुन्हा दाखल करायला ते का घाबरतायत? आणि मित्रांनो, कोणाला उलट सांगतील, कोणाला काय सांगतील, म्हणजे दिशाभूल करण्याचे काम हे संस्थाचालक आणि अधिकारी लोक करतात। आमची मागणी एकच आहे की या संबंधित संस्था चालकावरती आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे। वरिष्ठांनी दिलेल्या पत्रानुसार, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संस्थाचालक अशोक आधार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती आज गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याशिवाय आम्ही इथून आंदोलनावर उठणार नाहीये।